हॅलो गाईज, पारू या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या भागात आपण पाहणार आहात. आबा प्रियाच्या डोक्याला तेल लावतच म्हणत असतात की तुझं लग्न ना मी तर जवळच कुठेतरी करून देईन. का माहिती आहे? कारण की तुला जेव्हा आठवण येईल ना तेव्हा तू पटकन माझ्याकडे येऊ शकशील आणि मला ही आठवण आली की मी पटकन तुझ्याकडे येऊ शकेन आणि मी अशा ठिकाणी तुझं लग्न करीन की जिथं तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. अगं तू मुंबईला गेली होतीस ना तेव्हा माझा जीव मला खात होता. अगं शहर माणसांना गिळून टाकतं अशी अजूनही मला भीती वाटत होती. प्रिया म्हणते म्हणजे असं कोण होतं का जे शहरात गेलं आणि परतच आलं नाही? आता आबा विषय बदलतात आणि परत त्याला तेल लावत म्हणू लागतात तू ना अगदी तुझ्या आईसारखी आहेस बघ, तुझे केसही आईसारखे आहेत. बरं ते जाऊ दे, ही जी मंडळी आलेत ना आपल्या घरी त्यांचे स्वभाव कसे वाटतात तुला? म्हणजे ती लोक कशी वाटतात तुला? प्रिया सांगते खूप छान माणसं आहेत ती, अगदी आपलं घर असल्यासारखं काम करतात. आबा म्हणतात अगं तो आधी ना शेतात काम करत होता. अगं त्याला मी कुदळ आणायला सांगितलं तर कुऱ्हाड घेऊन आला होता. थोडा भांबावला होता पण काम करत होता. इकडं प्रीतम आदित्यच्या हात बघून म्हणतो हे काय झालं? तेव्हा पारू म्हणते तुमच्या भावानं अगदी खऱ्या शेतकऱ्यासारखं आज काम केलंय. प्रीतम म्हणतो दादा तू माझ्यासाठी हे सगळं करतोयस ना? अरे एसीत बसून करोडांच्या फाईलवर धडाधडा सह्या करणारा तू, चल आपण उद्याच निघूया. आदित्य म्हणतो वेडा आहेस का तू? अरे तुझं प्रियावर प्रेम आहे आणि तसंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, सगळं तुझ्या लग्नासाठी चाललंय. पारूही म्हणते प्रीतम सर आपल्याकडे वेळ कमी आहे, लग्नाची तारीख जवळ यायला लागली, इथं आपल्याला सगळ्यांना म्हणून तिकडं जाऊन परत देवी आईंना पण मनवायचं आहे. आदित्य म्हणतो बरोबर आहे प्रीतम, तू प्रियाच्या भावाला बघ, मी आबासाहेबांकडे लक्ष देतो आणि पारू तू मंदाताईंना हँडल कर. आता प्रीतम गोठ्यामध्ये झोपायला जातो. हे पाहून पारू म्हणते कसं असतंय ना, प्रीतम सर मऊ गादीवर झोपणारे पण प्रेमासाठी किती काय काय सहन करतायत ना. मला मनापासून वाटते त्यांना त्यांचं प्रेम नक्की मिळेल. आता ती आदित्यला सांगू लागते थांबा मी तर हंतरून घालतो. तसं आदित्य म्हणते नको नको, आज बाहेर कोणच नाही आहे, मी बाहेर झोपतो, काल नाईलाज होता ना त्यामुळे, पण आत्ता तू आतमध्ये झोप हं. असं म्हणतच आदित्य बाहेर जाऊन झोपतो. थोड्या वेळानं पारू त्याच्या जवळ जाते आणि म्हणते तुमच्या हाताला तेल लावायचं होतं, काल रात्री तुम्हाला टोचत होतं म्हणून झोप लागत नव्हती, पण आज शेतात तुम्ही इतकं काम केलंय की पटकन झोप लागली. ती त्याच्या हाताला हात तेल लावतच म्हणू लागते तुम्हीच ते तुमच्या माणसांसाठी किती काय काय करता आणि मी तर खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहे. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण शिंपल्यातल्या मोती साठवल्याप्रमाणे आहे, मी हे समजा कवाच नाही विसरणार. पण आपण इथनं गेल्यावर तुम्हाला ही गावातली पारू आठवल का हो? माझं हे असं माझ्या नवऱ्याजवळ बसून त्याचा हात हातात घेणं, त्याला स्पर्श करणं हे मला परत कवा मिळणार? पण आपण इथं जवळ आहे तवर मी मनसोक्त जगून घेते असं म्हणत ती त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्याला धनी म्हणून हाक मारते. दुसरे दिवशी सगळेजण आपापल्या कामाला लागतात. आदित्य शेतात, प्रीतम गोठ्यात, तर पारू घरातली सगळी कामं आवरते. तेवढ्यातच मंदाताई तिला चांदीची भांडी आणून देतात आणि सांगतात ही स्वच्छ कर, बाप्पा आल्यानंतर ही भांडी आम्ही वापरतो त्यानंतर पुन्हा ठेवून देतो, पण मनासारखी होत नाहीत ग स्वच्छ. तशी पारू म्हणते ह्यावेळी नक्की होतील असं म्हणून ती छान कामाला लागते, सुंदर रांगोळी काढते. हे सगळंच पाहून घरातले खूप खुश असतात सर्वांवर. इकडे दिशा सगळ्या एजेड लोकांना कामावरून काढून टाकत असते. हे पाहून मोहन म्हणतो तू असं का करतेस? दिशा म्हणते या म्हाताऱ्या लोकांची आत्ता आपल्या कंपनीला गरज नाही आहे, मी सगळ्या यंग लोकांना हायर करणार आहे. हे ऐकून मोहन म्हणतो पण यांनी अख्खं आयुष्य लावले आपल्या कंपनीसाठी. दिशा म्हणते हो म्हणून तर मी त्यांना 3 महिन्याची सॅलरी ॲडव्हान्समध्ये देऊन मग कामावरून काढून टाकते, यांची घरं चालवण्याचा आपण ठेका थोडीच घेतला आहे. मोहन म्हणतो तू त्यांच्याशी असं बोलू शकत नाहीस आणि महत्त्वाचं म्हणजे तू याबद्दल वहिनींशी बोलली आहेस का? दिशा म्हणते कंपनीचे डिसिजन घेण्याचे हक्क ऑलरेडी मला सासू मॉमनी दिलेले आहेत. आणि काय हो, हाच डिसिजन जर आदित्याने घेतला असता तर तुम्ही त्याला अडवलं असता का? त्यामुळे प्लीज मला डिस्टर्ब करू नका, मला माझं काम करू द्या. इकडं आदित्य पारू आणि प्रीतमला म्हणत असतो ही लोक खूप छान आहेत, आल्यापासून त्यांनी आपल्याला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं आहे. पारू म्हणते बरोबर आहे, पण आपण हे देवी आईंपासून जास्त दिवस नाही लपवू शकत,
म्हणजे त्यांना हे सगळं चुकीच्या पद्धतीनं नको कळायला. आता पारू प्रीतमला म्हणते, दादासाहेब आत्ता आखाड्यात आहेत, तुम्ही जा त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. आदित्य म्हणतो, तू आखाड्यात जाणार का रे? जा पण काळजी घे हां. आता प्रीतम जेव्हा आखाड्यात जातो तेव्हा सगळे पैलवान तिथं रिहर्सल करत असतात. तो त्यांना बघून टाळ्या वाजवू लागतो. दादासाहेब म्हणतात, काय गोट्यातली कामं झालीत का? प्रीतम म्हणतो, हो सगळी झालीत, पण तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप छान वाटलं बरं का. मला पण कुस्तीची आवड आहे हो, आजपासून मी तुम्हाला वस्ताद मानतो. दादासाहेब म्हणतात, असं तर मग चला काढा कपडे आणि या मैदानात. आता प्रीतमही त्याचे कपडे काढतो आणि मातीत जातो. तेव्हा दादासाहेब म्हणतात, ऐकलत का पैलवानांनो, यांना पण कुस्ती शिकायची आहे आणि कुस्तीची सुरुवात मातीपासून होते. असं म्हणतच तो प्रीतमला मातीत ढकलून देतो. तसा प्रीतम तोंडावरच मातीत पडतो आणि आजचा भाग आपला इथंच संपतो. तर प्रेक्षक हो, या मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.